सैफ हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात असलेल्या आकाश कनौजियाची कैफियत एबीपी माझावर. सैफ प्रकरणामध्ये नाव आल्यावरती लग्नही मोडल्याचा दावा. अल्पवयीन गुन्हेगारांच्या वयाचा निकष घटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत माहिती. अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत आणण्याचं सुतोवाच. रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम हटाओ मोहिमेला वेग. मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई. अनेकांनी स्वतःहून सोडला ताबा. कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत खुला राहणार कोस्टल रोड. बीडचा विहार झाल्याच्या आरोपाचे परिणाम पुढच्या 2 पिढ्यांना भोगावे लागतील. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नाव न घेता सुरेश धसांना सुनावलं. आमदारांनी जिल्ह्याची बदनामी करणं योग्य नसल्याचा सल्ला. आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा. मुख्यमंत्री धामी दुपारी 12:30 वाजता लॉन्च करणार.